नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी. या लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये मिळणार नाहीत, कारण आलं समोर. बघा लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचा हप्ता हा इथून पुढे बंद होणार आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणं हे लाडक्या बहिणींचं आता बंद होणार आहे. नेमकं कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना 1500 रुपये इथून पुढे मिळणार नाहीत, याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट. या महिलांना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता. जानेवारीचे 1500 रुपये न मिळण्यामागची कारणे मी पुढे तुम्हाला देणारच आहे. बघा महिलांनो, जानेवारी महिना संपत आला आहे. जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, तरीही महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. मग लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिना संपायला आता अवघे 2-3 दिवसच बाकी आहेत आणि अद्यापपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे आणि हा हप्ता कधी येऊ शकतो, पुढे मी तुम्हाला सांगतो. बघा, या महिलांना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले होते. केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ आधीच बंद झाला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, वारंवार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगत होतो, व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगत होतो की 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला ही केवायसी करणं हे अतिशय गरजेचं आहे, नाहीतर तुमचा लाभ हा बंद होईल. तर झालं असंच की बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई केवायसी ही केली नाही आणि लाडक्या बहिणींचा हप्ता हा आता बंद झालेला आहे. पुढे बघा, दरम्यान आता केवायसी करूनही अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत. केवायसी बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्णपणे केलेली आहे, परंतु त्यांना ई केवायसी करून सुद्धा लाभ हा त्यांचा बंद झालेला आहे. अशा महिलांची पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. बघा, अंगणवाडी सेविका ज्या आहेत, अंगणवाडी सेविकांकडून ज्या महिलांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे, अशा महिलांची पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी ही आता सुरू केलेली आहे. या पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ हा बंद केला जाणार, म्हणजे कायमचाच बंद त्यांचा लाभ हा केला जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणी या पडताळणीमध्ये अपात्र ठरतील म्हणजे त्यांचाच लाभ हा बंद केला जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ह्या पात्र ठरतील त्यांचा लाभ इथून पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात देखील अनेक महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो. बघा, पुढच्या महिन्यात देखील म्हणजे जानेवारीचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींचा हा बंद होऊ शकतो. महिलांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पुढे मी तुम्हाला सांगतो की तुमचा नेमका हप्ता हा पात्र महिलांना कधी मिळेल आणि अपात्र महिलांचं काय होणार पुढे मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा, लाडकी बहीण योजनेत पैसे न येण्यामागची कारणे तुम्हाला सांगतो. बघा, लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या योजनेत 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 2025-26 या वर्षासाठी आपल्या राज्य शासनाने 36,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद ही लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. यासाठी ही 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि या योजनेत आतापर्यंत 26.34 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. याच सोबत अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या योजनेमध्ये आतापर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 26.34 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. म्हणजेच 26.34 लाख महिलांचा लाभ हा पूर्णपणे आता बंद झालेला आहे. याच सोबत अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. त्यानंतर बघा, कुटुंबातून 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाहीत. बघा, या लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्याचं कारण जे आहे, एकाच कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर अशा महिलांचे पैसे हे बंद झालेले आहेत. त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा ज्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांचे सुद्धा पैसे आता येणं बंद झालेलं आहे. यामुळे अनेक महिलांचा लाभ बंद होऊ शकतो. आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याने अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता अंगणवाडी सेविकांकडे हे तुमची पडताळणी करण्याचं काम दिलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केली आणि या पडताळणीमध्ये जर लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानंतर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचाच बंद होणार आहे, असे निर्देश आता शासनाने दिलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना पडला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जानेवारी महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहात. दरम्यान या महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे, तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी, आता हा महिना संपायला 2-3 दिवसच राहिलेले आहेत, परंतु ह्या महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच तुम्हाला खात्यामध्ये पैसे हे येऊ शकतात. या पाठीमागचं कारण जे आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता लांबलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता ह्या 7 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. या अगोदर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख 5 फेब्रुवारी होती, परंतु 2 दिवस पुढे ढकलून जिल्हा परिषदांच्या निवडणुका या 7 फेब्रुवारी होणार आहेत. परंतु तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 7 फेब्रुवारीच्या अगोदर येण्याची शक्यता आता
वर्तवली जात आहे महिलांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी या नवीन अपडेट बद्दल माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.